हॅलो. तर माझ्याकडे हे काही माझ्या घरामधले प्लास्टिकचे कंटेनर्स आहेत, जे की मी आता माझ्याकडे जे काचेचे आता आपण हल्ली बघतोय की प्लास्टिक जास्त यूज नाही करायचं आहे, तर मी काचेच्यामध्ये ह्या सगळ्या बरण्यांचं जे काही माझं हे होतं, ग्रोसरी होती, मी ते काचेच्या बरण्यांमध्ये शिफ्ट केली आहे. आणि मग आता म्हटलं की या बरण्या मी वेस्ट कशाला घालू, याच्यापासून काहीतरी बनवायचं. तर एक आयडिया आहे माझ्या डोक्यामध्ये की मी याच्यापासून काय बनवायचं आहे. तर मी त्याप्रमाणे हे बनवणार आहे आणि आता ह्याला जस्ट कलरिंग आणि ह्याचं जे काही मला डेकोरेशन करायचं ते मी करून ठेवणार आहे. आणि मोस्टली मला ह्याच्यापासून कसं स्टँड बनवायचं आहे हे मी नंतर तुमच्याशी शेअर करेन, जेव्हा मी तो व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा. तर आता जस्ट या ज्या बॉटल्स आहेत त्याला आपण पेंट करून घेऊया. तर मी कलर करण्यासाठी हे जे आपले ऑइल पेंट्स कलर जे आहेत तेच मी यूज करणार आहे ह्याच्यामध्ये. पण एक बघूया काय सुचतं आहे मला. ॲक्च्युली डोक्यात माझ्या असं आहे की मी रेड आणि येलो कलरचे बॉटल्स पेंट करते आणि त्याच्यानुसार त्याच्यावर मी परत मला जे डेकोरेशन किंवा जे काही आयकॉन्स हवे आहेत मला त्याच्यावरती जे काढायचे आहेत किंवा ज्या इमोजीस मला त्याच्यावरती ड्रॉ करायचे आहेत त्या मी नंतर त्याच्याप्रमाणे करतो. रेड कलरचे खालच्या भागाला मी कलर देणार नाही आहे, कारण ती काही वेस्टच जाणार आहे आणि आपल्याला खाली नाहीतरी होलच पडायचं, त्यामुळे कलर तर वेस्ट कशाला घालवायचा. म्हणून मी फक्त वरचा भाग जो आहे जो शो होणार आहे तिथेच कलर करून घेणार आहे. ॲक्च्युली सध्या हे पेंटिंग करताना आता ह्याच्यावरती काय काढायचं, कसे कलर्स करायचे, कलर लागला हाताला सुद्धा चालायचं, कसे कलर्स वगैरे करायचे किंवा काय करायचं हे थोडंसं आयडिया येत आहेत माझ्या डोक्यामध्ये. पण एक मन म्हणते की आपण ह्याचा प्लॅन्टर बनवूया, एक मन म्हणते की नको ह्याच्यावर छानपैकी काहीतरी ड्रॉ करूया आणि ड्रॉ केल्यानंतर मग हे ॲज अ प्लॅन्टर म्हणून आपण यूज करू शकतो. आता तुम्ही माझ्या मागे दिसतच असतील तुम्हाला मी काही ड्रॉ केलेले प्लांटर्स वगैरे, ते मी स्वतःच ड्रॉ केलेले आहेत. आहे आवड मला हे सगळं करायची. ॲक्च्युली मला पेंटिंग करायला खूप आवडतं, पण वेळेअभावी मुलं लहान असल्यामुळे वगैरे मी करत नव्हते. पण हल्ली परत ते डोक्यात आलं खूप की आपला छंद जर आपण जोपासला तर आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स तयार होतो आणि आपली कॉन्फिडन्स लेवल ही खूप वेगळ्या प्रकारे होते. आणि मला इथे तुम्हाला दाखवताना कुठलीच गोष्ट अशी शो ऑफ करून नाही करायची, जे काय आहे ते रिअल. तर अशा प्रकारे आपले पेंटिंग झाले. मी जर हा कलर झाला आणि ह्याच्यानंतर मग हे वाळल्यानंतर दुसरा हात दिला तर एकदम दिसताना पण ते शायनिंग छान दिसेल. तर त्याप्रमाणे मी कलर करून घेते. आता हा थोडासा एक हात झाला आहे ह्याचा. आता दुसऱ्या बॉटल झाल्यानंतर मग त्याला दुसरा हात देऊया आपण, म्हणजे ते दिसायला छान दिसेल, त्याच्यामध्ये त्या लाईन्स वगैरे क्रिएट नाही होणार. आणि जवळजवळ मी आता 2-3 बॉटल्स इथे पेंट केलेल्या आहेत. आणि मी जो आत्ता देताना जो जे पेंट करते याच्यामध्ये मी टर्पेंटाईन वगैरे काही मिक्स केलेलं नाही आहे, डायरेक्ट देते, त्यामुळे कलर खूप छान बसतो आहे. आणि
काही वेळा काय होतं, कलर व्यवस्थित पातळ वगैरे व्हावा म्हणून त्याच्यामध्ये टर्पेंटाईन वगैरे मिक्स केलं जातं, पण मला नाही गरज वाटली की मी याच्यामध्ये ते मिक्स करावं. ते मी आता जस्ट माझ्या हाताचा लागलेला कलर वगैरे काढण्यासाठी त्याचा यूज करेन. आणि तुम्ही ऐकत असाल की मी आता इथे बसली तर माझ्या आजूबाजूला एवढ्या चिमण्या चिवचिव चिव करत आहेत. छान वाटते, असं वाटते की चिमण्या फार येऊन इथे बडबडत वगैरे बसल्या असतील त्यांच्या असो. आणि माझ्या गार्डनमध्ये मी ह्याच्या आधी पण व्हिडिओ दाखवले, चिमण्यांची घरटी मी लावली आहे तिथं. ॲक्च्युली ती बनवलेली नाही आहे, मी ऑनलाईन परचेस करून वगैरे ती लावलेली आहे. अशा प्रकारे माझा कलर कोट आलेला आहे. आणि हा कलर झाल्यानंतर याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती मी लगेच नाही करू शकणार. आता मला हा पेंट आहे तो पूर्णपणे आजचा एक रात्र तरी निदान वाळू द्यावा लागेल, किंवा मी जर सकाळी पेंट केला असतो तर मी त्याच्यावर परत जे काही मला रिपेंट करायचे किंवा जे करायचे ते मी संध्याकाळी करू शकले असते, कारण ते हाताला चिकटला नसता मग तो कलर. आता हा कलर हाताला चिकटणार आहे हे मला माहिती आहे, म्हणून मी आता या कलरला हा कलर वाळेपर्यंत हात नाही लावणार आहे. या बॉटल सगळ्या वाळायला ठेवून देणार आहे आणि उरलेला कलर आहे तो उद्या सकाळी करेन. कसं आहे ना, आपण एखाद्या गोष्टीमध्ये जर सातत्य ठेवलं आणि जर एखादी गोष्ट आपण नेहमी व्यवस्थित करत असू तर आपल्याला ती खूप छान जमायला लागते. मोस्टली आपल्या गृहिणींचं बघा ना, मुलींना लग्नाच्या आधी स्वयंपाक वगैरे काही येत नसतो आणि लग्न झाल्यानंतर पण थोडे दिवस त्या शिकत असतात आणि शिकता शिकता त्या घरातल्या एवढ्या छान सुगरणी गृहिणी बनून जातात की त्यांनाच कळत नसतं की बाबा अरे बापरे, आपण हे सगळं लग्नाच्या आधी केलं आहे का, आपल्याला हे आधी येत होतं का. तर हे कुठल्याही मुलीला आधी सगळं येत नसतं, ती आपल्या आईकडे बघून वगैरे शिकतच असते. आणि जसं जसं मूल पाण्यात पडतं म्हणतात तसं पोहतात, त्याप्रमाणे आपण सगळेजण शिकत जातो. तसंच एखादी गोष्ट जर तुम्ही नियमितपणे करत असाल तर ती गोष्ट जर तुम्ही अंगवळणी पाडली आणि तुम्हाला ते जर खरंच तुम्हाला स्वतःचा छंद म्हणून जोपासायचा असेल किंवा एखादी गोष्ट स्वतःसाठी करायची असेल तर ते तुम्ही नियमित करून बघा. आणि केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची आपोआप सवय लागून जाते की आपल्याला ते केल्याशिवाय चैन पण नाही पडत, इथपर्यंत आपल्याला त्याची सवय लागते. तुम्हाला पण जर अशा क्राफ्टच्या काही गोष्टी सुचत असतील तर मला पण तुम्ही एखादी आयडिया वगैरे देऊ शकता. मला कमेंट बॉक्समध्ये वगैरे तुम्ही सांगून एखादं सांगितलं तर मी पण ट्राय करेन ते सगळं काही करायला. तर मला तुम्ही तशी एखादी आयडिया पण देऊ शकता की तुम्हाला एखादा क्राफ्ट बघायचं असेल तर. हळूहळू मी माझ्यातली कला बाहेर काढणारच आहे, जे मला येतं ते करता. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या बॉटल्स कलर करून झालेल्या आहेत आणि छान दिसत आहेत. मी खूप डबल वगैरे कोट दिलेला नाही आहे, ॲक्च्युली हा सिंगल कोटच एवढा जाड लागला ना, छान दिसतोय. अशा प्रकारे सगळ्या बॉटल्स कलर करून झालेल्या आहेत. मला आता सवय असल्यामुळे पेंटिंगची बघा, मी ऑइल पेंटचा वापर करून पण माझा हात अजिबात घाण झालेला नाही. ही पण एक कला आहे की तुम्ही कलरिंग करताय आणि त्याचं तुम्हाला हात वगैरे घाण झाला नाही. फक्त एवढाच माझा हात घाण झाला, लाल दिसतो एवढाच, रक्त लागल्यासारखा. तर आता एवढा थोडासा कलर जो हाताला लागला तो आणि पेंट ब्रश हा या माझ्या थिनरने मी काढून घेते. आणि याचा पुढचा जो भाग आहे तो आपण म्हणजे याचा पुढचा भाग जो आहे तो मी नेक्स्ट शूटमध्ये कव्हर अप करेन. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.